आज किती ब्लाऊज शिवले आणि किती कटिंग करून ठेवले चला सांगते. मला सकाळी गरम पाणी प्यायची सवय लागली तर ते ताटलीमध्ये गार होण्यासाठी ठेवलं होतं. ते पेले, त्याच्यानंतर लगेच चहा पेला आणि मग लागली होती स्वयंपाकाला. आज स्वयंपाकात डबू मिरची आणि चपाती केलं होतं. मुलं शाळेला जाणार होते तर त्यांना जेवण दिलं आणि त्याच्यासोबत मी सुद्धा जेवण केलं. त्यानंतर आले माझी मशीनकडं, तर मशीनवरती धुळा भरपूर बसलेला, पांढरा आहे तर लगेच घाण उठून दिसते. म्हटलं पहिल्यांदा हे स्वच्छ करून घ्यायचं, तर कापडाने सगळं स्वच्छ पुसून घेतलं. पुसल्यानंतर एकदम चकाचक पांढरं खडं दिसत होतं, तर हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर लगेच हे काल मी अर्धे ब्लाऊज शिवून ठेवले होते तर ते शिवून तयार केले आणि ते ब्लाऊज शिवल्यानंतर दुपारी कसं तरी होत होते, मग थोडंसं फ्रेश झाले आणि मग लगेच साडीला फॉलसुद्धा लावायला घेतलं. तर हे साडीला फॉल लावून ठेवलं आणि ते शिवलेलं ब्लाऊज होतं तर त्याला बटणं लावायचे होते तर ते बटणं लावून ठेवले. आणि मग संध्याकाळच्या वेळेला ही मी 4 ब्लाऊज कटिंग करायला घेतलं. 2 अस्तरवाले आणि 2 साधेवाले असे 4 ब्लाऊज होते तर ते कटिंग करून ठेवले. त्यानंतर इथे चालू आहे माझी उद्याची तयारी. तर उद्याना डोसा करणार आहे, त्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर ते झाकून ठेवलं आणि स्वयंपाक पण सगळं करून घेतलं. इथे मी कुर्मा केलं होतं, मसाला भात, चपाती, असं का आज जेवणाचा बेत होता. बाय.